आणि मी तुम्हाला एवढं सांगतो, मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, ह्या प्रस्ताव जो काय होईल, पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता, केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय. साधारणतः की 28 GR आपण काढलेले आहेत. साधारणतः 19,801 कोटी रुपये आतापर्यंत आपण शासनाचे GR निघालेले आहेत. त्यामुळे अजूनही जी राहिलेली जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कम सुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल. आता शेतकऱ्यांचं आपल्याला जर झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर, आता नोव्हेंबर मध्ये सुद्धा काय ठिकाणी अतिवृष्टी झाली तुम्हाला माहिती. साधारणतः 4,89,000 हेक्टर तिथं नुकसान झालं. त्यावेळेस सुद्धा 10 लाख 10.5 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. गंमत सांगायचं की तुम्ही एक सांभाळ, तुमच्या लक्षात ना की केंद्राला माहिती पाठवते, परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही. केंद्राची माहिती ही अचूक असली पाहिजे. आणि थोडा उशीर जरी झाला, ऐका ना, केंद्राला माहिती उशिरा पाठवल्याने त्यात कोणाचं नुकसान नाही. केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून, आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतोय, तर शेतकऱ्यांची आपण मदत करतोय. आपण अचूक माहिती एकदा पाठवल्यानंतर परत माहिती आपल्याला केंद्र सरकारला पाठवता येत नाही. त्यामुळे उशीर झाला, कारण का नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला. त्यामुळं साधारणतः आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे. साधारणतः 1,03,00,000 हेक्टर आणि 1,31,00,000 शेतकरी ही आपण माहिती केलेली आहे. आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव, केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती, केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आज आपण अपेक्षा धरली की आपण त्यांनी जाहीरच केलेली आहे केंद्राने, त्या पैसे मिळतील या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे. 1,03,00,000 हेक्टरच्या नुकसानीसाठी कृषी विभागाने साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी रिअम्बर्समेंट म्हणून केंद्र सरकारने दिला पाहिजे याची आकडेवारी हे ऐका ना, हे माहिती ऐका ना, हा आकडा ऐका ना, हा आकडा शेवटी आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हा एक नुसतं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी हा शेतीच्या माध्यमातून इतर सुद्धा काही गोष्टी ऐका ना, इतर पण काही गोष्टी असतात, म्हणजे इतर सगळ्या हा सगळा एकत्र आकडा केला जातो. आपण मागणी करताना आपण जरी जास्त केली असली तर शेवटी आपण जे पॅकेज जाहीर केले केंद्र सरकार, आपल्याला जे केंद्र सरकारचे मिळणारे पैसे किंवा आपले, आपण काय केले, केंद्र सरकारच्या पैसे मिळण्याच्या ह्याच्यावर आपण थांबलेलो नाही. आपण जे केंद्र सरकार राज्य सरकारने जे आपण पॅकेज जाहीर केलं होतं त्या बाबतीमध्ये आपण त्याला तुम्हीच भाषणामध्ये तिथं म्हणलेलं होतं की लाडक्या बहीणची योजना आहे त्याच्यामुळं कदाचित खूप मोठा फटका बसतोय, लोकांना पगार उशिरा होत आहेत, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत किंवा आणि तुम्ही आता म्हणताय की सरकारचे पैसे ऐका ना, मी त्या बाबतीत तुम्हाला आजही सांग, ऐका ना, मी म्हटलेलं म्हणजे मी काय असं काय हे म्हटलेलं नाही. त्यांनी आम्हाला काय शेवटी ते आमच्या लाडक्या बहिणीत, लाडक्या बहिणींमुळे आम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेवटी लाडकी बहीण स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. ती लाडकी बहीण स्वतःची राहिली, त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने आमच्या, ऐका ना, की राज्य सरकारला कुठलाही फरक नाही, उलटा अजून आम्हाला बहिणीसाठी अजून ज्यादा काय करता येईल तो पण करण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये ऐका ना करणार आहोत. ऐका ना, पण जरी हे पैसे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्या इतर ठिकाणी ह्याला आम्ही कात्री लावून आम्ही जे पैसे करतोय, आम्ही ते पैसे राज्य सरकार अतिवृष्टीमध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे, तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. आम्ही इतर ठिकाणी ही करून हे शेतकऱ्या अतिवृष्टीच्या काळामध्ये राज्य सरकारने 28 GR काढून 19,801 कोटी रुपयाचा माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली. मामा, प्रश्न असा आहे, तुम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवलाय, तो पोहोचला असेल किंवा पोहोचला नसेल हा पुढचा विषय आहे. तुम्ही पंचनामे केलेत, तुमच्या राज्य सरकारने सगळे पंचनामे केलेत. ऑक्टोबर म्हणजे जे काही झालं महाराष्ट्रात, आकडा किती तुम्ही मदत म्हणून केंद्र सरकारकडे, हे सगळे ऐका ना, हे सगळ्या डिपार्टमेंटचे एकत्र, ठीक आहे, सगळ्या डिपार्टमेंटचे सगळ्या डिपार्टमेंटला किती होतो 5 मिनिट, ठीक आहे, सगळ्या डिपार्टमेंटची देऊ आपण लगेच. हो, माझ्या लक्षात आलं, लगेच देऊ, मला देतो. दुसरे एक म्हणायचे की तपोवनमध्ये जी वृक्षतोड केली जाते त्याच्यात राज्य सरकारमध्ये 2 गट झाले, म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतात की तोडली पाहिजे, अजितदादा स्वतः त्याला तोडायला विरोध करतात, किंवा त्या जे कलाकार आंदोलन करतायत तर ते दादा सयाजी शिंदे सोबत आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी. मी ऐका ना, मी ऐकलंय, पण या बाबतीमध्ये मी काही जास्त माहिती घेतलेली नाही. आणि एखादी गोष्ट आपल्याला ऐका ना, आपल्याला आपण माहिती झाडं तोडू नये मताचा मी आहे.
झाडं तोडू नये ह्या मताचा मी आहे वैयक्तिक. जे तिथं बनवायचंय ते दुसरीकडे बनवू शकतो का? हा विचारतोय. मुद्दा असं आहे मामा, तुम्ही सगळं सांगितलं, सरकारने किती मदत केली सगळं सांगितलं, पण केंद्राकडे वेळेत प्रस्ताव जाणं अपेक्षित होतं. त्याच्या संदर्भात मी तुम्हाला मी अजूनही तुम्हाला ऐका ना तुमचं बहिणी सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव पाठवा, आम्ही पैसे देतो, पण आज 3 महिने झाले का प्रस्ताव पाठवला गेला नाही याचं उत्तर मी तुमच्या ऐका ना मी तुम्हाला हेच सांगतो की केंद्राकडे अचूक प्रस्ताव पाठवला पाहिजे. आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली. ते update होईल. असं नसतं. परत प्रस्ताव ऐका केंद्र ऐका ना केंद्र सरकारकडे परत प्रस्ताव पाठवता येत नाही. आपण आणि माझं म्हणणं आहे, प्रस्ताव उशिरा पाठवला, आपण शेतकऱ्यांना कुठं थांबवलंय? शेतकऱ्याला आपण मदत दिलीच ना शेतकऱ्याला. आपण शेतकऱ्याला त्यात कुठेही शेतकऱ्याचं नुकसान केलेलं नाही. ज्याप्रमाणे पंचनामे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे साधारणतः मी तुम्हाला परत सांगतो 19,801 कोटी रुपयाची आपण GR हे आपण त्यांना शेतकऱ्यांना मदत केलेली. त्यामध्ये कुठे म्हणजे केंद्र सरकार मग तेच सांगतो ना तुम्हाला. अहो आता केंद्राकडे मदत मी तुम्हाला तेच सांगतो. पण एक मिनिट आपण आता नोव्हेंबर केंद्राकडे पहिली मदत मागितली असती, नोव्हेंबरचे पंचनामे काय झालं असतं? परत डबल प्रस्ताव परत का? पाऊस उशिरा पडला त्यामुळे परत एकदा अतिवृष्टी झाली. बघा तुम्ही जून पासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी होती. माहिती आपल्याला माझं काय म्हणणं आहे की ऐका ना एक मिनिट आणि काही एनडीआरएफची काय रक्कम बरं का एनडीआरएफची काय रक्कम आपल्या राज्य सरकारकडे जमा असती, त्यातनं आपण काही गोष्टी केल्या. त्यामुळे त्याचा आणि जरी प्रस्ताव उशिरा आपण म्हणता जरी पाठवला त्याचा आणि शेतकऱ्यांना मदतीपासून आपण वंचित ठेवलेलं नाही, त्याचा विचार आपण केलेला नाही. राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये मदत शेतकऱ्यांना केलेली आहे. शरद पवारांच्या अहो साहेब कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी तक्रार आल्यानंतर आणि चौकशी म्हणजे काय ती काय वेगळा विषय नाही. एखादा विषय एखाद्याने मुद्दा काढला तर त्याला उत्तर देताना ठीक आहे आम्ही माहिती घेऊ, चौकशी करू म्हणजे काय ती काय त्यात काय चुकीचं आहे असं नाही. चौकशी कुणी साजं करतं. अजिबामध्ये राजकारण त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मी स्वतः पाहिलं त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यामध्ये जरी पत्र आलं असलं त्यामध्ये कुठलाही चुकीचा किंवा अर्थ आपण काढू नका. जरी चौकशीचं जरी त्यांनी हे केलं असलं त्यामध्ये एक कुणीतरी मुद्दा मीटिंगमध्ये काढला होता, मला मी आहे त्या ह्याच्या भेटेल विखे पाटलांनी कुणीतरी मुद्दा काढला होता. या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल. चौकशी केली म्हणजे काय चौकशी का हो का एखाद्याला